माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही. त्याने जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा. ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना. मग शिंदे समितीची मुदत वाढवली, सारखे वाढवतात, आता पुन्हा वाढवली. त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द जे गेले त्यांना 10 लाख दिले, त्यांच्या घरच्यांना नोकऱ्या दिल्या. हां, आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या. मी तोडगे जे काढता आले ते काढले. मी ग्रामीण माणूस असल्यामुळे ग्रामीण म्हणीमध्ये बोलतो की माझ्या ग्रामीणमध्ये म्हण आहे, ना इलाज को क्या इलाज. ना इलाजला कुठला इलाजच नसतो. आता तुम्ही किती दुसरे कोण मदत करते का याच्या पाठीमागे त्यांना? नाही, मी असा आरोप करणार नाही. जरी तसं असलं तरी आणि जरी तशी माहिती असली तरी असा आरोप करणार नाही. मी एवढंच म्हणेन की जे मान्य होणार आहे ते, हे बघा, ज्या वेळेला आपण परीक्षेला क्वेश्चन पेपर समोर आला की आपण काय करतो, सोपे प्रश्न पटापट सोडून टाकतो. मग एखादा कठीण प्रश्न राहतो तर सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे आपल्याला पर्सेंटेज मिळतं. नाही तू एक प्रश्न सुटत कसा नाही, मी 3 दिवस थांबणार, असं कसं करून जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.